की ज्या मुलांची पहिली भाषा पक्की होत नाही त्या मुलांची दुसरी भाषा पक्की होत नाही। तुमच्या आसपासच्या ज्या लोकांची मुलं इंग्लिश मीडियमला गेलेली आहेत ती मुलं कदाचित तुम्हाला 4 वाक्य चटपटीत बोलताना तुम्हाला दिसतील, पण इथे जे शिक्षक आहेत, इथे ज्यांचं थोडंफार स्वतःचं शिक्षण झालेलं आहे त्या मंडळीने हे पाहावं की त्या मुलांची मराठी इंग्रजी कुठलीच भाषा नीट झालेली असत नाही। आणि हे कधी लक्षात येतं, जेव्हा त्यांचं 12वी पूर्ण होतं, 10वी नंतर 12वी नंतर जेव्हा ती मुलं ड्रॉपआउट होतात त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात। मराठी शाळेच्या चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी, माझे सहकारी, आम्ही जवळपास 20 वर्ष काम करतो आणि आमच्या सगळ्यांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये गेलेली आहेत। एक गोष्ट मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या मुलांना मराठी चांगलं आलं तर इंग्रजी चांगलं येईल, तर हिंदी चांगलं येईल, तर चौथी भाषा चांगली येईल। पहिली भाषा चांगली न येता जगातल्या कुठल्याही समाजामध्ये दुसरी, तिसरी, चौथी भाषा चांगली येत नाही। सर्वांनी विकासाचा पाया आहे या प्रकारची भूमिका तुमच्या समोर मला मांडायला सांगितली आहे। खरं तर तुमच्या समोर ही भूमिका मांडण्यामध्ये काही पॉइंट नाही, कारण तुम्ही आधीच तुमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलंय। तुम्हाला आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालणं पटलेलं आहे म्हणून तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत घातलंय। ज्यांना ते पटलेलं नाही अशा लोकांना खरं तर ते सांगण्याची गरज आहे। इथे संस्था चालक पण आहेत। मगाशी पवार सर मला असं म्हणाले की शाळांच्या समोर बरेच प्रश्न आहेत, समायोजनाचे प्रश्न आहेत, संच मान्यतेचे प्रश्न आहेत, शिक्षक सरप्लस होण्याच्या सगळ्या प्रक्रियेचे प्रश्न आहेत। आणि माझ्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न, ज्या इथे आई पालक सगळे आलेले मला दिसतात, बाबा पालक कुणीही आलेला इथे मला दिसत नाही। म्हणजे मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सगळ्या पालकांनी आयांवर सोपवलेली आहे आणि त्यांनी आईने शिक्षणाचं पाहावं, आपण नोकरीचं पाहावं असं ठरवलेलं दिसतं। मागे जी मुलं बसलेली आहेत त्या मुलांना माझ्या भाषणामध्ये ओढून घेणं हे जरा कठीण काम आहे। त्यामुळे सगळ्या ज्या ताया मागे बसलेल्या आहेत त्यांना माझी विनंती आहे की ते जे गप्पा मारणारं मूल आहे त्याच्याशी तुम्ही बाहेर जाऊन गप्पा मारा, कारण नाहीतर एकाच सभागृहामध्ये 2 कार्यक्रम होतील, एक माझ्या भाषणाचा आणि एक तुमच्या गप्पांचा। आणि तुमच्या गप्पांचा कार्यक्रम जास्त इंटरेस्टिंग असल्यामुळे लोकांचं जास्त लक्ष त्याच्यात राहील। त्यामुळे ही जी मुलं बसलेली आहेत 8वी 9वीची, त्या मुलांना खरं तर माझं भाषण हा एक प्रकारचा अत्याचार आहे सर। का? कारण त्यांची बिचाऱ्यांची काहीच चूक नाही, त्यांच्या आई बापांनी त्यांना मराठी माध्यमात घातलं। तुमच्याकडे आता पुरेसे पालक हॉलमध्ये नाही आहेत, त्यामुळे जागा भरण्यासाठी तुम्ही त्या मुलाला तिथं बसायला सांगितलंय। ती पण बिचारी आज्ञाधारकपणे बसलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात असा प्रश्न आहे की हा कोण जो माणूस याने बोलवून आणलेला आहे त्याचं आता आपण ऐकायचं, घरी जाऊन जेवायचं का समोर बसलेल्या मुलाशी गप्पा मारायच्या? बरोबर आहे ताई ना? तर असे 3 गंभीर प्रश्न आहेत आणि अशा प्रश्नाच्या वातावरणामध्ये आपल्याला मराठी शाळांचं बोलायचं आहे। मराठी शाळेच्या चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी, माझे सहकारी, आम्ही जवळपास 20 वर्ष काम करतो आणि आमच्या सगळ्यांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये गेलेली आहेत। तर ज्यांना कोणाला मराठी माध्यमाच्या शाळेबद्दल बोलायचं आहे, मग ते शिक्षक असतील, संस्था चालक असतील, मुख्याध्यापक असतील, या सगळ्यांनी एक विचार स्वतःशी करून पाहिला पाहिजे। आणि तो विचार अनेकांनी वेळेत न केल्यामुळे समाजात घोळ झालाय की ज्यांनी मराठी शाळा काढल्या, ज्यांनी मराठी संस्था स्थापन केल्या, अशा बऱ्याच जणांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये गेली नाही। त्यामुळे एका टप्प्यानंतर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये येणारी मुलांची आवक बंद झाली। मग एक टप्पा असा आला की मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलं कमी व्हायला लागली, शिक्षक सरप्लस व्हायला लागले। ताई तुम्ही बसा। शिक्षक सरप्लस व्हायला लागले आणि त्याच्यामुळे मराठी शाळांमधल्या शिक्षकांना घरोघरी जाऊन लोकांना मुलं गोळा करायला लागली। एका टप्प्यानंतर चाळींमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये मराठी शाळांचे शिक्षक जाऊन पालकांना सांगायला लागले की तुम्ही तुमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घातलं पाहिजे।
असं ज्या वेळेला शिक्षक सांगायला लागले त्यावेळेला पालकांच्या मनामधला पहिला प्रश्न असा होता जो त्यांनी विचारलाय की तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेमध्ये घातलाय. जर शिक्षकांनी स्वतःच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलेलं नसेल तर त्यांना पहिला हा प्रश्न विचारला गेला आहे आणि विचारला जातो की जर तुमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घालणं तुम्हाला सेफ वाटलं नाही किंवा आनंददायी वाटलं नाही तर फक्त गरिबांच्याच मुलांनी मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकावं का. लोकांची परिस्थिती सुधारली की लोक आपल्या मुलांना एसएससीच्या इंग्लिश मिडियमला घालतात, सीबीएसई ला घालतात, ICSE ला घालतात आणि अलीकडे लोक काय सांगतात, आमच्याकडे काम करणाऱ्या मोलकरणीची मुलं पण इंग्लिश मिडियमला जातात. प्रश्न असा आहे की कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे तसा मोलकरणीला पण आहे. आणि इंग्रजी माध्यमातलं शिक्षण हे घरकाम करणाऱ्या बायकांनी पहिल्यांदा कुठे पाहिलंय, ज्यांच्या घरामध्ये ते घरकाम करत होत्या त्या घरामध्ये पहिल्यांदा त्यांनी हे पाहिलेलं आहे. त्यामुळे इतरांना जर आपण मातृभाषेतल्या शिक्षणाबद्दल सांगत असू तर आपली पहिली जबाबदारी आपण आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घातलंय का नाही ही आहे. आता बऱ्याच जणांची ह्या बाबतीमधली चूक घडून गेली आहे म्हणून आता काय आपण त्यांना फासावर लटकवू शकत नाही, आता काही त्यांना वाळीत टाकू शकत नाही. आता आपण त्यांना चुकांची दुरुस्ती करण्याची संधी देऊ शकतो. आता मराठी माध्यमाची तुमची ही जी शाळा आहे लोकमान्य नगरातली ही अत्यंत तुलनेनं म्हटलं तर दुर्गम भागातली शाळा आहे. 100-150 मुलं तुमच्याकडे आहेत. इथं जे पालक आहेत त्या पालकांचा एकूण तुम्ही जर सामाजिक स्तर पाहिला त्या पालकांमध्ये मला जे काही थोडं समजतं त्यानुसार अमराठी पालक सुद्धा आहेत ज्यांची मुलं मराठी माध्यमामध्ये शिकतायत. म्हणजे आता तुम्ही बघा की एकीकडे रिक्षा चालवणारे लोक आपल्याला काय म्हणतात, आम्ही मराठी बोलणार नाही त्यासाठी आम्ही संपावर जाऊ. दुसरीकडे असा एक मोठा अमराठी लोकांचा वर्ग आहे की जे त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालतायत. का घालतायत याचं कारण त्यांना असं लक्षात येतंय की आपल्याला इथंच राहायचं आहे. इथं जर राहायचं असेल तर आपल्याला ही भाषा येत नाही पण आपल्या मुलांना आली पाहिजे. म्हणजे मध्यम आणि उच्च मध्यम वर्गातल्या मराठी लोकांना मराठी शिकावं असं वाटत नाहीये पण गरीब उत्तर भारतीय, गरीब दक्षिण भारतीय यातल्या काही लोकांना आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवावं असं वाटतंय. पण फरक काय आहे की फरक असा आहे की थोडी परिस्थिती सुधारली की पालक असं म्हणतात परिस्थिती सुधारली नव्हती म्हणून आम्ही आमच्या मुलांना मराठीत घातलं, आता परिस्थिती बरी झाली आहे आता आम्ही आमच्या मुलांना इंग्लिशमध्ये घालू. कोविडच्या काळामध्ये अनेक पालकांनी आपली मुलं इंग्लिश मधनं काढून मराठीत घातली तर मराठीचं काम करणाऱ्या काही लोकांना खूप आनंद झाला. ते असं म्हणाले की बघा लोकांचं मराठीबद्दलचं प्रेम वाढलं आहे. आम्ही त्यांना तेव्हा सांगितलं होतं की लोकांचं मराठीबद्दलचं प्रेम नाही वाढलंय, कोविडमुळे लोकांचं आर्थिकदृष्ट्या कंबरड मोडलं आहे. त्यांना आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याची जी फी आहे कमीत कमी फी सुद्धा परवडणारी नाहीये म्हणून लोक मराठी माध्यमाच्या शाळेत आलेत. थोडे दिवस पालटले की लोक परत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जातील आणि आता तसं दिसतंय. आता इथं संस्था चालक काही आलेत. मला मगाशी पवार सर म्हणाले की बऱ्याच संस्था चालकांना त्यांनी अप्रोच केलं तर काहींना असा प्रश्न पडला की पवारांनी हे काय उद्योग सुरू केलाय आपली शाळा चालवायचं सोडून. तर बऱ्याच संस्था चालकांचं असं झालेलं आहे की मी आणि माझी शाळा याच्या पलीकडे संस्था चालक अनेकदा पाहत नाहीत आणि अनेकांना असं वाटतं की समजा मी पवारांच्या शाळेतल्या कार्यक्रमात गेलो तर त्यामुळे पवारांची शाळा जर लोकप्रिय झाली तर माझ्या शाळेत येणारी 5-25 मुलं त्यांच्या शाळेत जाण्याचा धोका आहे. आता हे कसं आहे की जर मराठी शाळा लोकप्रिय झाल्या तर परिसरातल्या सगळ्यांच्याच शाळांमधली मुलं वाढणार आहेत. तुम्हाला साधा तुमच्यातले बरेचसे ज्यांची गावाकडे शेती आहे तुमच्या असं लक्षात येईल पाणी जर जमिनीमध्ये जिरलं तर ते एकाच विहिरीला लागतं असं नाही, ते परिसरातल्या सगळ्या विहिरींना लागतं आणि भूजलाच्या पातळीमध्ये वाढ होते. शिक्षणाचं जे भूजल आहे त्याच्या पातळीमध्ये वाढ व्हायला पाहिजे असेल तर अशा पद्धतीनं आज पवारांच्या शाळेत कार्यक्रम झालाय, उद्या आणखी कुणाच्या तरी शाळेत कार्यक्रम झाला पाहिजे तर शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या वाढेल. आता मुंबई महानगरपालिकेने काही वर्षांच्या पूर्वी मुंबई पब्लिक स्कूल नावाचा प्रयोग सुरू केला. तो आता ठाण्यामध्ये सुरू आहे, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. त्यांनी तो प्रयोग काय सुरू केला
की आम्ही SSC बोर्डाच्या शाळा CBSE मध्ये रूपांतरित करतो आणि SSC बोर्डाच्या शाळा SSC बोर्डाच्या शाळेमध्ये जसं विनामूल्य शिक्षण मिळत आहे तसं शिक्षण महानगरपालिका CBSEच्या शाळेमध्ये देईल. त्यावेळेला ज्यांनी तो प्रयोग केला ते आदित्य ठाकरे, त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळांची कबर खोदत आहात. कारण जर CBSEच्या शाळेमध्ये तुम्ही महानगरपालिकेच्या वतीने विनामूल्य शिक्षण दिलं तर कोणीही मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये येणार नाही. आज तुम्ही मुंबईमध्ये जाऊन बघा, महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या 50% खाली आलेली आहे. कारण 27 वस्तू तेवढंच शिक्षण महानगरपालिकेमध्ये फुकट मिळतंय. 2-4 महिन्यापूर्वी आम्ही भूषण गगरानींना भेटलो आणि आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही CBSEच्या शाळा मराठी माध्यमाच्या का मागितल्या नाहीत? कारण पंजाबमध्ये त्या पंजाबी माध्यमाच्या आहेत, UP आणि बिहारमध्ये त्या हिंदी माध्यमाच्या आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्या मराठी माध्यमाच्या असू शकतात. समजा तुम्हाला SSC बोर्ड नको आहे असं आपण धरूया, SSC बोर्ड वाईट आहे, मला तुम्ही विचाराल तर खरं तर प्रत्येक राज्याने स्वतःच बोर्ड जपलं पाहिजे. CBSEच्या बोर्डाचा जो अभ्यासक्रम आहे तो दिल्ली केंद्रीय अभ्यासक्रम आहे, तो महाराष्ट्र केंद्रीय अभ्यासक्रम नाही. पण आपला जो राजकारणी वर्ग आहे, आपला जो प्रशासनातला वर्ग आहे, त्यातल्या अनेकांनी स्वतः मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेलं नाहीये, त्यांच्या मुलांनी शिक्षण घेतलेलं नाहीये आणि त्यामुळे या लोकांनी मोठ्या प्रमाणावर CBSEच्या शाळा काढल्यात. आता तुम्ही लोकांनी तुमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलंय. सर मगाशी म्हणाले तसं या परिसरातल्या आणि ठाणे शहरातल्या अनेक शाळांना समायोजनाच्या नोटिसेस महानगरपालिकेने दिल्यात. शिक्षक सरप्लस करून टाकले जातील आणि शिक्षक सरप्लस करून टाकले तर जे अनुदानित शाळांच्या मधले शिक्षक आहेत त्यांना एका शाळेमधनं दुसऱ्या शाळेमध्ये जाता येतं, त्यांची नोकरी काही प्रमाणामध्ये राहते. पण मराठी माध्यमाच्या शाळा जर पालकांना नकोच झाल्या, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जर लोकांनी आपल्या मुलांना टाकलंच नाही तर आणखी 10 वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण होईल की समायोजन झाल्यानंतर कुठे समायोजित करायचं अशा सुद्धा मराठी शाळा शिक्षकांसाठी शिल्लक उरणार नाहीत. अनेक संस्था चालकांच्या, अनेक शिक्षकांच्या हा गंभीर प्रश्न लक्षात आलेला दिसत नाही. इथे मी पालकांशी का बोलतो आहे तर मला असं वाटतं की इथे ज्या कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय सगळ्या चाळीमध्ये राहणाऱ्या असतील, छोट्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ज्या काही आया आपल्या मुलांना घेऊन आलेल्या असतील, तुमच्यापैकी काही लोकांच्या मनामध्ये सुद्धा असा प्रश्न पडलेला असेल की आपण पैशांची काही अडचण होती किंवा आपल्याला मराठी शाळेत मुलांना घालावंसं वाटत होतं म्हणून आपण मराठी शाळेमध्ये मुलांना घातलं. पण आपल्या नातेवाईकांची मुलं इंग्लिशला जातात, आपल्या अवतीभोवतीची मुलं इंग्लिश मिडियमला जातात. आता आपलं मूल 8वी 9वीला आलं, 10वीला आलं तर आपण जे काही केलेलं आहे ते बरोबर केलंय का चुकीचं केलंय, अशा प्रकारची शंका जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर मी तुम्हाला त्या प्रश्नाचं अगदी थोडक्यात असं उत्तर सांगतो की ज्या मुलांची पहिली भाषा पक्की होत नाही त्या मुलांची दुसरी भाषा पक्की होत नाही. तुमच्या आसपासच्या ज्या लोकांची मुलं इंग्लिश मिडियमला गेलेली आहेत ती मुलं कदाचित तुम्हाला 4 वाक्य चटपटीत बोलताना तुम्हाला दिसतील, पण इथे जे शिक्षक आहेत, इथे ज्यांचं थोडंफार स्वतःचं शिक्षण झालेलं आहे त्या मंडळीने हे पाहावं की त्या मुलांची मराठी इंग्रजी कुठलीच भाषा नीट झालेली असत नाही. आणि हे कधी लक्षात येतं जेव्हा त्यांचं 12वी पूर्ण होतं, 10वी नंतर 12वी नंतर जेव्हा ती मुलं ड्रॉपआउट होतात त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. मराठी माध्यमातल्या आपल्या मुलांची अडचण काय आहे तर मराठी माध्यमातल्या मुलांच्या घरामध्ये मराठीच बोललं जातं किंवा हिंदी भाषिक मुलं असतील, उर्दू भाषिक पालक असतील तर त्या भाषा बोलल्या जात असतील. त्यामुळे इंग्रजीचा जो दैनंदिन सराव काही वेळेला लोकांना गरजेचा वाटतो तो केला जात नाही. आणि अनेकदा तुम्हाला असं दिसेल की त्यामुळे मुलांच्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार होतो. एक गोष्ट मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या मुलांना मराठी चांगलं आलं तर इंग्रजी चांगलं येईल, तर हिंदी चांगलं येईल, तर चौथी भाषा चांगली येईल. पहिली भाषा चांगली न येता
जगातल्या कुठल्याही समाजामध्ये दुसरी तिसरी चौथी भाषा चांगली येत नाही. आता तुमची जी शाळा आहे तशासारख्या अनेक शाळांमध्ये सरकारने पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य केलेलं आहे. पहिलीपासून इंग्रजी जेव्हा सरकारने सुरू केलं तेव्हा सरकारचं म्हणणं काय होतं की आमची मुलं इंग्रजीमध्ये मागे पडतात आणि शाळांनी पण ते स्वीकारलं. सेमी इंग्लिश पण शाळांनी स्वीकारलं. मला जर तुम्ही विचाराल सेमी इंग्लिश पैकी सायन्स आणि गणित आपल्यातले जे शिक्षक शिकवत असतील, अनेक शिक्षक आपल्याकडचे विज्ञान आणि गणित सेमी इंग्लिश मधलं जरी असलं तरी प्रत्यक्षात ते मराठी मधूनच शिकवतात. अनेक शाळांमध्ये इंग्रजी सुद्धा मराठी मधनं शिकवलं जातं आणि त्यामुळे मराठी शाळांमध्ये दोन्ही भाषा पहिल्या टप्प्याला शिकवल्या जात असून सुद्धा अनेक ठिकाणी मुलांचं मराठी आणि इंग्रजी कच्चं आहे. पण हे आपल्या लक्षात येतं. इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये तुम्ही जाऊन बघा, इंग्लिश मिडियमच्या शाळांमधल्या मुलांची भाषेची अवस्था मराठी शाळांमधल्या मुलांच्या पेक्षा भयानक आहे. पण ते कळत का नाही? कारण तिथे शाळेच्या दरवाजाच्या आत आई बापांना येऊ देत नाही आणि तिथे शाळेचा सुपरवायझर, शाळेच्या मुख्याध्यापक, कॉन्व्हेंटच्या असतील तर कोणी चर्चचे फादर तुमच्याशी या पद्धतीने घाबरवणारं बोलतात की लोकांना वाटतं की हे एवढे इंग्रजीत बोलतात म्हणजे यांचं बरोबरच असलं पाहिजे. तर या पद्धतीचा एक विचार आपण सगळ्यांनी पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून सुद्धा करण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. मी तुमच्याशी जे बोलतो आहे, पालकांशी जे बोलतो आहे, त्याच्यामधनं तुम्ही मराठी शाळेमध्ये तुमच्या मुलांना घालून चूक केलेली नाही हे तुम्हाला मला सांगायचंय. कारण माझ्या मुलीला मी मराठी माध्यमाच्या शाळेत घातलंय, तिचं ग्रॅज्युएशन झालंय, ती आता गाण्याचे स्वतःचे कार्यक्रम तरुण मुलगी म्हणून करते, पॉलिटिकल सायन्स मधलं मास्टर्स ती करणार आहे आणि हे मराठी माध्यमात शिकल्यामुळे तिची मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवरची पकड अधिक चांगली आहे. हे शाळेवरही अवलंबून आहे आणि त्या त्या व्यक्तीवर, त्या त्या मुलांवरही अवलंबून आहे. मी अर्धा पाऊण तास तुमच्याशी बोलणार नाहीये. माझ्या समोर जे पालक बसलेत, जे शिक्षक बसलेत, जे संस्था चालक बसलेत, त्यांच्या मनामध्ये आपली शाळा टिकेल की नाही असा एक प्रश्न असेल. शिक्षकांच्या मनामध्ये, आता मगाशी त्या मॅडम म्हणाल्या तसं त्या 1.5 वर्ष इथं जॉईन झाल्यात, पण आत्ताच नव्यानं नेमणुका अनेक ठिकाणी सरकारनं बंद केल्यात आणि सरप्लस होण्याची प्रक्रिया शिक्षकांची अनेक ठिकाणी सुरू झाली आहे. अशा ठिकाणी शिक्षकांच्या मनामध्ये प्रश्न असा असेल की आपल्या नोकरीचं काय होणार आहे आणि पालकांच्या मनामध्ये प्रश्न असा असेल की आपलं मूल इथे 10वी पर्यंत शिकलं किंवा ज्युनियर कॉलेज असेल तर 12वी पर्यंत शिकेल, पण आपल्या मुलाचं किंवा मुलीचं पुढे पोट भरेल की नाही, त्याचं किंवा तिचं करिअर होईल की नाही. तर या संबंधामध्ये तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते माझं मनोगत संपल्यानंतर तुम्ही विचारावेत. कारण ही जर चर्चा झाली नाही, समोरासमोर लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत ते मोकळेपणाने विचारले गेले नाही, तर पवार सरांनी आणि त्यांच्या सगळ्या संस्था चालक आणि मंडळींनी तुम्हाला बोलावलंय म्हणून तुम्ही सौजन्या खातर माझं ऐकाल आणि नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे असं एका बाजूने ऐकून दुसऱ्या बाजूने निघून जाईल. तसं न होता तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील, मराठी शाळांचं कुठे चुकतं आहे का, मराठी शाळांसाठी काय केलं पाहिजे, आणि इथं बसलेल्या मुलांना समजा आपल्या शिक्षकांसमोर एखाद दुसरा प्रश्न विचारण्याचं धाडस असलंच तर मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकून माझा काय फायदा झाला याच्याबद्दल त्या मुलांनीही बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. इथे मी माझं प्राथमिक जे मनोगत आहे ते थांबवतो. यानंतरचा पूर्ण वेळ मी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी ठेवणार आहे.